झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. काय काय करते काय? साधं सुद्धा पाणी नाहीये ते, आग लावतंय. मिरच्या धुवून ठेवलेलं पाणी येते. काय कसलं पाणी? मिरच्या धुवून ठेवल्या त्याच्यात. अरे नशीब, मी सकाळी हे पाणी घेऊन मीटिंगला जाणार होतो. नशीब तुम्ही मीटिंगला ते पाणी घेऊन नाही गेला. तर मग अख्ख्या कॉन्फरन्सला आग लागली असती. बघितलं का कोण कोण आलंय? अरे नमस्कार नमस्कार सर, नमस्कार सर. हे आज इथं का आले? अरे त्यांचा नवीन सिनेमा आलाय, तुम्हाला माहित नाही का? ट्रेलर बिलर केवढा हिट झालाय. पिक्चरचं नाव माहिती का नाही तुम्हाला? माहितीये माहितीये. काय? झुकझुक गाडी. नाही रे, झुकझुक गाडी नाही. सर सर, हा झुकझुक आधीनी गाडी. सांगा त्यांना पिक्चर. जुग जुग जिओ. पण त्यात बसणार कसं? गप्पा बसा तुम्ही. भाऊजी, हिच्याशी लग्न करायचंय तुम्हाला? एक मिनिट. हा, मी खूप जास्त हुशार आहे. हो, आणि कॉलेजमध्ये तर मी खूप जास्त हुशार होते. म्हणजे वरुण सरांची स्टुडंट ऑफ द इयर होती ना, तशी. त्याच्यामध्ये कोणी हुशार होता? नहीं नहीं, हमने तो देखा वो खाली स्कूल का ड्रेस पहन के, कॉलेज का ड्रेस पहन के कॉलेज में आते और डांस करते. किसी को स्टडी करते नहीं देखा सर. अरे एक मिनिट, तुम्ही असा कसा बोलता? अरे त्या कॉलेज मधली ही हुशार विद्यार्थिनी आहे आणि मी स्वतः स्टुडंट ऑफ द इयर होतो. कसं काय? जो पण नवीन मास्तर यायचा तो माझा इयर म्हणजे माझा कान खेचायचा. एक दिवस माझा कान ओढून ओढून निघाला बघा. आता खोटा कान लावलाय मी, खोटा कान. चप्पत. आता ह्याचा आम्ही बर्थडे पण साजरा करतो, तेव्हा मला सगळे येऊन बोलतात हॅपी न्यू इयर. हे तर काहीच नाही सर, आम्ही याचा फेस्टिवल पण भरवतो. काय? त्याचं नाव आम्ही ठेवलंय कान्स फेस्टिवल. बापरे. नशीब डान्स फेस्टिवल म्हणला नाही. आम्ही पण स्टुडंट ऑफ द इयर होतो. नाही नाही, एकाच वर्गात खूप इयर बसणे म्हणजे स्टुडंट ऑफ द इयर नाही. हे बघ, पोरी, तुला जर ह्या घरात लग्न करून यायचं असेल ना, त्या घरच्या नियमाप्रमाणे वागावं लागल. म्हणजे ह्या घरात फक्त ठाकूर साहेबांचाच आदेश चालतो. ते म्हणतील तीच पूर्व दिशा. मग एकदा त्यांना बसवून सांगा ना कुठली पूर्व दिशा ती. त्यांची फालतूगिरी सहन नका करू तुम्ही. हे बघा, तुम्ही त्यांना बसवा, त्यांना सांगा ए बाबा हे बघ ही पूर्व दिशा आहे. ए, मला सगळ्यातलं सगळं येतं. खरंच? एक मिनिट. मग मला सांगा, अनिल सरांचा मिस्टर इंडिया पिक्चर होता, त्याच्यामध्ये मोगॅम्बो सारखं मोगॅम्बो खुश हुआ असं का म्हणायचा? कारण त्याचं लग्न झालं नव्हतं, त्याला बायको नव्हती, म्हणून तो म्हणायचा मोगॅम्बो खुश हुआ असं. हो, हा. बरं ठीक आहे. मग अनिल सरांच्या हातामध्येच ते गायब व्हायचं घड्याळ का होतं? कारण त्यांचं लग्न झालेलं आहे. घरात बायको चिडली तर गायब व्हायला काहीतरी हवं ना, म्हणून. आणि प्रत्येक लग्न झालेला माणूस त्याला कळतं दुःख काय असतं ते. काय सर, बरोबर ना? बरोबर बरोबर बरोबर. याला तर 4 वेळा दुःख झाली होती. बापरे. पर्सनल बोलू नको. पण मग आता ते गायब व्हायचं घड्याळ कोणाच्या हातात असतं? वरुण धवनच्या. कसं काय? अरे ते साऊथ आफ्रिकेची मॅच चालू आहे, त्यात कुठे दिसतात? गायबच असतात ते. सर क्यों होंगे साउथ अरे ते अफ्रीका की शिखर मॅच? धवन, हे वरुण धवन. अरे हो का? सॉरी सर. ह्याला कोणी केलंय ठाकूर? आणि कसं राहायचंय मी या घरामध्ये? या घरात हिला यायचं असेल तर हिला घरचे सगळे नियम मान्य हवेत. मैंने एक बार जो सुबह की कटिंग पी ली
तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. का कारण लय कळ येते, लय प्रेशर येतो. मला नाही सुनत, मला जावंच लागतं म्हणून. ऐका ना, अहो नका असले जोक करू. ठाकूर असताना तुम्ही कडक शिस्तीचे असता. आम्ही कडक शिस्तीचे आहोत. सांग रे. ऍक्च्युली भैयाला जेव्हा पण ट्रॅव्हल करायचं असतं ना, तेव्हा तो एसटीचे सगळी तिकीट विकत घेतो आणि एकटा ट्रॅव्हल करतो. का त्यांच्याकडे गाडी असेल ना. गाडी आहे, पर्सनल गाडी आहे, पण त्याच्यामध्ये कुणी लेमन गोळ्या विकायला येत नाही ना. त्यांना लेमन गोळ्या विकत घ्यायच्या असतात, त्या खायच्या असतात. अरे मग 5 रुपयाचे लेमन गोळ्या विकत घ्यायच्या आणि स्वतःच्या गाडीत बसायचं. हो रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. अरे ह्याला कोणी केलंय ठाकूर. मी कशी राहणार आहे या घरात. एक मिनिट. आमच्या घराण्याची शिस्त आहे. हे बघ, आमच्या या घराण्यात सगळे सामान न्यायालयासाठी येतात. कशासाठी येतात? सामान न्यायालयासाठी. कशासाठी. समान न्यायासाठी येत. समान न्यायासाठी. ह्याच्यासाठी येतात. हा, असं आमचं घर आहे. लोक येतीलच आता. समान न्याय. तुम्ही ठाकूर आले, साहेब आले. न्याय करा, आले आले आले. न्याय करा, न्याय करा. ठाकूर साहेब न्याय करा, न्याय करा. राम राम दादा कोंडके. हे काय बोलते तुम्ही. काय एकमेकांचं काय बोलतात ते यांना कळत नाही, आपल्याला काय. अहो काय करताय तुम्ही. मग ह्यांना सांगा ना. ओ क्या चाल रहा तुम्हाला. ठाकूर आहे नाही. सॉरी माझी चूक झाली. ठाकूर साहेब न्याय करा, न्याय करा. आमच्यावर अन्याय झालेला आहे. काय झालं. एका दुबईच्या माणसानं आम्हाला ह्या चिरा विकलाय 1 लाख रुपयाला. तो मला असा घासला ना की ह्यातून जीन बाहेर येईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करील. मग मग काय जीन थोडा साधं उरडायला नाही त्याच्यातून. सगळं वाया गेले पैसे आमचे. एक मिनिट. तो चिराग तुम्ही असा तोंडाने पण घासला होता का. हो एकदा केलं होतं. तुम्हाला कसं कळलं. हे मिशा उलट्या झाल्यात तुमच्या. अरे तुम्ही बघा बस. त्याला बोलवा तुम्ही. त्या दुबईच्या माणसाला बोलवा. बोलवा त्याला. दुबई का माणूस हाजीर हो. बैठो बैठो बैठो. अरे उदय भाई. ओके चला रे. अरे क्या कर रहा है. तूच म्हणालास ना उद्या या भाई. अरे उद्या या भाई नाही, उदय भाई. उदय अच्छा, भाई उदय. तुमचं नाव असतं उदय शेट्टी. हाँ, उदय. शेट्टी मतलब भाई तुम्हें बोल जाओ ये हो नहीं सकता. तो मुझे बोल जाओ मैं होने नहीं दूंगा. एक मिनिट. शेट्टी म्हटलं काय लगेच ते शेट्टीची ऍक्टिंग करणं गरजेचं आहे का. उनको बोला शेट्टी नाम लेना जे चालू. कई साल से एक ही मिमिक्री करता है वो शेट्टी की. एक मिनिट. एक ही मिमिक्री काय. हा? अरे मी आता अनिल सरांचा आवाज काढतोय. तू काय माझा आत्मा काढतोय का मग. सेम डिक्टो अनिल कपूर सर करतोय मी. हा. आणि हे तर काहीच नाही. मला तर त्यांच्या मुलीचा पण आवाज काढता येतो. बापरे. सोनम कपूरचा. सोनम कपूर मॅडमचा आवाज काढता येतो सर मला. काढ. मी सांगतो बघा. एकदा सोनम कपूर मॅडमने सरांना फोन केला होता, तेव्हा सरांनी फोन उचलला. म्हणाले अरे बेटी सोनम कैसी आहे तू. सोनम मॅडम म्हणाल्या माय मस्त आहे डॅडी. अरे मार्टिन ते अरे त्यांची मुलगी. अरे मार्टिन ते. यार अभी तुम्हारी लड़की तुम्हारी सरी काहीच बोलेगी ना. हाँ. एक्चुअली सर मैं इधर किसी को बोला नहीं, लेकिन मेरे को तुम्हारी वाइफ का भी आवाज. एक्चुअली सर सॉरी सर, लेकिन मार खाना मेरे लिए नया नहीं है सर. बिल्कुल नया नहीं. आप मारोगे मैं मारूंगा. अरे उदय भाई. हाँ चलो बस. अरे उदय ये भाई नहीं, उदय भाई. ये क्या गुंडागर्दी चालू आहे तुम्हाला. ऍक्च्युली डॅडी तुम्ही त्याला मारू नका. डॅडी. हो, हे माझे डॅडी आहेत आणि हा तुमचा होणारा जमाई राजा. माझे डॅडी उदय शेट्टी. हाँ भगवान का दिया सब है हमारे पास. भगवान का दिया सब है हमारे पास. बंगला है, गाड़ी है, नौकर है, चाकर है. बस एक जमाई चाहिए हमारी टंडना के लिए. रवीना टंडन आहे तो.
हाँ हाँ, वो संजना और टंडन एक साथ हो गए, टंडना हो गए। एक जवाई चाहिए हमारे रंजना के लिए। रवीना आहे ना डॅडी? हाँ, वो जो टंडना हो ते सगळं सोडा हो. तुम्ही आम्हाला हा दिवा विकला ना, त्याच्यातून जीन बाहेर येईन म्हटले होते, घासला तरी काही चाललं नाही. अच्छा, मला सांगा कसा घासलात तुम्ही? चांगलं भांड्याच्या पावडरनी घासला. पागल है क्या? हाँ हाँ, सर पे गिरा है बचपन में, क्या कर रहा है? देखना, देख चला, देख जो आके फड़ फड़ के देख क्या लिखा है. साबुन से मत धोइए. हाँ, साबुन से धोएगा तो कलर जाता है, तो वह बाहर कैसे आएगा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.